नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री शरद पवार यांची कालची येवल्यातली सभा आपण कव्हर केली. आज आपण नाशिकमध्ये आहोत. 9-9:30 वाजता ते नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघते आणि म्हणून मधल्या ओळीमध्ये काल आपण श्री शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये येवलेकरांची माफी का मागितली ह्याचं विश्लेषण करतो आहे. आणि खरं म्हणजे त्यातलं राजकीय चातुर्य आणि त्यातली राजकीय मजबुरी हे दोन्हीही आपण नीट समजून घ्यायला हवं. पण शरद पवार या राजकीय व्यक्तिमत्वाभोवती महाराष्ट्रातलं राजकारण गेली 5-6 दशकं एकवटलेलं आहे. शरद पवार यांची हळूहळू तयार झालेली एक प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेविषयी लोक काय विचार करतात हे काल येवल्यातल्या सभेमधनं दिसलं. काल आपण असंख्य तिथे उपस्थित असले. काही जणांच्या मते एक 10,000 लोक होते, काही जण 15,000 लोक म्हणाले, काही जण 30,000 लोक म्हणाले. येवल्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदिस्त असलेल्या प्रांगणामध्ये अत्यंत कमी वेळेमध्ये बोलवलेली आणि बरीचशी मंडळी ही उत्स्फूर्तपणे आलेली होती आणि त्यांचा काही राजकीय अभिनिवेश नव्हता. परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला एकतर स्पष्टपणे दिसतं आहे की श्री शरद पवार यांच्याविषयी अजित पवार आणि इतर मंडळींनी उपस्थित केलेले प्रश्न हे या लोकांना फारसे भावलेले नाहीत. म्हणजे अनेकांना आपण विचारलं की शरद पवार यांचं तर वय झालं आहे, तर ते म्हणाले राजकारणामध्ये वय कोणाला असतं. म्हणजे ज्यांची राजकीय समज हे आपण म्हणतो त्याप्रमाणे जेवढे महाराष्ट्रातले राजकीय तज्ज्ञ आहेत किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याहीपेक्षा प्रगल्भ असू शकते हे वारंवार आपण सांगतो. कारण ओडिसासारख्या राज्यामध्ये जो देशातला सर्वाधिक आदिवासी बहुल असलेलं राज्य आहे त्या राज्यातली जनता राज्याच्या निवडणुकीमध्ये एक वेगळा कौल देते आणि देशाच्या निवडणुकीमध्ये एक वेगळा कौल देते. याच्यासारखं राजकीय सुज्ञपण हे कुठल्याही लोकशाहीमध्ये असतं का हे आपल्याला शोधायला लागेल. म्हणजे अजूनही या देशातली शिक्षणाचं प्रमाण आणि वेगवेगळ्या समस्यांची जी उतरंड आहे ते पाहता लोकांनी इतका राजकीय सुज्ञपणा दाखवावा या आणि लोकांच्याच सुज्ञपणावरती आपल्याला विश्वास आहे. भलेही कोणी काहीही म्हणू की या देशातली लोकशाही धोक्यात आली आहे किंवा आलेली नाही. तर काल हे पुन्हा दिसलं की सर्व प्रश्न जे शरद पवारांच्याबद्दल विचारले गेलेले होते ते तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते ते गौण होते. म्हणजे राजकीय नेत्याला कुठलं वय नसतं. शरद पवारांना या वयामध्ये त्रास देण्याची गरज काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत हा जो समज आहे आणि ही जी दृढ भावना आहे ती काल उपस्थित असलेल्या लोकांच्या मनामध्ये खूप अधिक होती. आणि त्याला जी जोड मिळालेली आहे ती एका वाक्यामध्ये बऱ्याच तिथं उपस्थित असलेल्या मंडळींना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीच्या 9 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचं हित झालेलं नाही. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी आहेत. ते कांदा उत्पादक शेतकरी सतत म्हणत होते की ह्या सरकारमध्ये आमचं समाधान होत नाही, या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नाही. पण शरद पवार यांच्या काळामध्ये मात्र शेतमालाला चांगला भाव मिळतो. त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण. आणि मग सुप्रिया सुळे यांच्याकडं पक्ष दिला हे योग्य केलं का त्याच्यावरती ते म्हणाले की पुढे भविष्यात काय व्हायला पाहिजे होतं त्याचा नंतर विचार करता येईल. मग त्यांना श्री छगन भुजबळ यांच्याबद्दल आपण विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की छगन भुजबळ यांनी या मतदारसंघाचा विकास केलेला आहे. काही जण म्हणाले केलेला नाही आहे, पण त्यांनी यावेळेला अशा पद्धतीनं साहेबांची साथ सोडायला नको होती. एकूण कालच्या उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या विचाराचं जर सार काढायचं ठरवलं तर त्यांना या शरद पवार विरोधी गटात गेलेल्या मंडळींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये फारसं तथ्य आहे असं वाटत नाही. तिथे एक मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार आहे वगैरे अशा पद्धतीची मांडणी केली. आता त्या भाषणामध्ये शरद पवार हे बोलायला उभा राहिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती टीका टिप्पणी केलीच. त्यांच्या आधीच्या वक्त्यांनी ती टीका टिप्पणी केली. परवाही आपण म्हणालो की एकूण सगळी जी मांडणी इथून पुढे होईल ती अशीच होईल की ही मंडळी जी की घरातली मंडळी आहेत त्यांच्याविषयी अधिक न बोलता भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाविषयी बोलणं ही त्यांची गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अँटी BJP असलेला एक मताचा चंक आहे, गठ्ठा आहे. आणि त्या गठ्ठ्याला जर तुम्हाला ॲड्रेस करायचं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी विरोधातली एक लाईन घ्यावी लागते. आणि महाराष्ट्रातली जी एक वैचारिक परंपरा आहे त्या परंपरेला मानणारा स्पेशली पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग आहे. आणि त्या वर्गाच्या दृष्टीनं सुद्धा हे सतत सांगणं गरजेचं आहे की भारतीय जनता पार्टीनं आपल्या आणि शिवसेना या राजकीय पक्षामध्ये फूट पाडली ज्याच्यामध्ये बिलकुल सत्य आहे. आणि म्हणून शरद पवार हे बोलायला उभा राहिल्यानंतर त्यांनी येवलेकरांची माफी मागितली. ती माफी मागितली
ती मागणं ही त्यांची एक प्रकारची राजकीय चातुर्य पण आहे आणि दुसऱ्या बाजूनं बघितलं तर ती राजकीय अपरिहार्यता पण आहे. कारण कालपर्यंत जी मंडळी तुमच्याबरोबर होती त्यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न काय उपस्थित करणार? जसं सुप्रिया सुळे म्हणाले की येवला या भागामध्ये इंडस्ट्री आलेली नाही, कुठला तरी जलसिंचनाचा जो कालव्याचा प्रश्न होता तो मिटलेला नाही. पण मग कालपर्यंत हीच मंडळी तुमच्याबरोबर होती, कालपर्यंत हीच मंडळी शाहू फुले आणि आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगत होती. आणि म्हणून शरद पवार यांनी तिथं उपस्थित असलेल्या लोकांची माफी मागणं याच्यामध्ये राजकीय चातुर्य आहे. कारण पुढे जाऊन कुठलेही प्रश्न विचारले, जसं त्यांनी नांदगावचं उदाहरण दिलं, सुहास गांधींच्या विरोधामध्ये भुजबळांचे नातलग त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. त्याबद्दल ते असं म्हणाले की नांदगावविषयी आम्हाला एक चुकीची माहिती दिली होती आणि त्या चुकीच्या माहितीचे परिणाम आम्ही बघितले. खरं म्हणजे त्यावेळेला वेगवेगळे सल्ले त्यांना दिले जात होते. नंतर त्यांनी हेही सांगितलं की मुंबईमध्ये छगन भुजबळ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनीच येवला हा मतदारसंघ त्यांना निवडून दिला आणि तिथं 2-3 टर्म ते सत्तेवरती आहेत. नंतर काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये श्री अजित पवार यांना सत्तेची वेगवेगळी पदं कशी दिली हेही ते सांगत राहिले. म्हणजे शरद पवार यांनीच अजित पवार यांना एक महत्त्वाचं खातं दिलं, 4 वेळेला ते उपमुख्यमंत्री होते आणि सगळी महत्त्वाची खाती. दुसरीकडे तुलना करत असताना सुप्रिया सुळे ह्या किती टर्म खासदार आहेत आणि केंद्रामध्ये आघाडीचं सरकार असताना सूर्यकांता पाटील, प्रफुल्ल पटेल, अगाथा संगमा यांना आपण मंत्रिपदं दिली, पण सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद दिलेलं नाही. त्यांना सुचवायचं असं आहे की अजित पवार आणि मंडळींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की मी त्यांच्या पोटचा नाही आहे म्हणून मला ती संधी मिळत नाही, तर आता हीच ती एक मोठी अडचण आहे की ज्यांना सत्तेची खूप महत्त्वाची पदं दिली आणि ज्यांच्या सत्तेच्या पदामुळं त्या ठिकाणी असलेला जो विरोधी राष्ट्रवादी पक्षातला जो भाग होता त्याला आजवर न्याय मिळाला नाही. जसं येवल्यामध्ये त्यांनी काही अर्थात हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये आता हल्ली सगळ्या गोष्टी क्षम्य झालेल्या आहेत म्हणून लोक ऐन वेळेला आपला विचार बदलून वगैरे जातात हे दिसतंच आहे आपल्याला. पण आत्ता त्या मतदारसंघातले जे हे लोक सोडून गेलेले आहेत त्यांच्या विरोधी लोकांना बरोबर घेऊन एक सक्षम पर्याय उभा करण्याचा श्री शरद पवार यांचा प्रयत्न असेल. पण या मंडळीविषयी बोलताना खूप साऱ्या अडचणी त्यांना येणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. म्हणजे आता दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल काय बोलणार, श्री अजित पवार यांच्याबद्दल काय बोलणार, प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल काय बोलणार, दिलीप बनकर यांच्याबद्दल काय बोलणार, असे खूप लोक आहेत, धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलणार. कारण यांना तुम्ही घेतलं आणि सत्तेची महत्त्वाची पदं दिली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ते एक राजकीय चातुर्य काल श्री शरद पवार यांनी दाखवलं. आधीच त्यांनी सांगितलं की मी तुमची माफी मागतो, ती फक्त येवलेकरांची माफी नाही आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम अशा लोकांची माफी आहे. माफी त्यांनी मागितल्यासारखा तो संकेत आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेसवरती आणि त्या विचारावरती प्रेम करणारी, शरद पवारांना मानणारी, त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराला मतं देणारी मंडळी होती. आता त्यातला भाग असा आहे की काल ज्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्रातली सामाजिक रचना ही जशी वेगवेगळी आहे तशीच भूराजकीय रचना पण वेगळी आहे. काल शरद पवारांनी नाशिक जिल्हा का निवडला? कारण नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांचं प्राबल्य आहे. त्यांना हाही मेसेज जाऊ द्यायचा नव्हता की भविष्यामध्ये 2 प्रबळ जातीतला संघर्ष होईल आणि त्याची शक्यता मला अधिक वाटते आहे. जरी इतक्यात ते बोलणं उचित नसलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणाला आवडो किंवा न आवडो पण जात हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. काही लोक उघडपणे त्या जातीचं संघटन करतात, काही लोक पुरोगामित्व आणि काही जण हिंदुत्वाच्या आडून त्याकडं संघटन करत असतात, फक्त बोलत नाहीत. काल त्यांनी नाशिक निवडला आणि त्यातल्या त्यात छगन भुजबळ यांच्या मतदारसंघाची निवड केल्यामुळं छगन भुजबळ ज्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात त्याच्यामध्येही त्यांना चुकीचा संदेश जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून एकीकडे अमोल कुल्हे डायसवरती उपस्थित आहेत, ते जोरदार भाषण करत आहेत आणि दुसरीकडे नाशिक जिल्ह्याची आपण निवड का केली तर त्यांनी थेट यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगितला. ज्या वेळेला चीनचं युद्ध झालं त्यानंतर कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटवायचं ठरलं आणि महाराष्ट्रातले आजवरचे सर्वात मोठे नेते यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती करायची ठरवली. त्यावेळेला या नाशिककरांनी यशवंतरावांना बिनविरोध संसदेमध्ये पाठवलेलं होतं. हा संदर्भ त्यांनी सांगितला आणि मग जुने जाणते जे लोक आहेत त्या जुन्या जाणत्या लोकांनी सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या विचाराला कशी साथ दिलेली आहे. आजचं राजकीय वास्तव इथलं थोडंसं वेगळं आहे कारण इथली महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, 4-5 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, 2 खासदार भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मानणार आहेत. परंतु त्यांनी मात्र जो गेल्या 60-70 वर्षातला महाराष्ट्रातला राजकीय इतिहास आहे नाशिकचा तो सांगितला. कारण बहुधा नाशिकची निवड केली, येवला मतदारसंघाची निवड केली आणि त्यातनं असा मॅसेज पण जाऊ द्यायचा नाही आहे
की आपण ओबीसी समाजाच्या आणि त्यातल्या त्यात श्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये उभे आहोत किंवा उभे राहण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांनी इतर मतदारसंघाची का निवड केली नाही याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. आपण ज्या भू राजकीय स्थितीबद्दल बोललो, महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र एक वेगळा भाग आहे, तिथली राजकीय परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. विदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि त्या खालोखाल काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी कितीही प्रयत्न केला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे संस्थात्मक जाळं होतं आणि या पक्षानं आजपर्यंत जी मतदारामध्ये बांधलेली मोठ आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. मुंबईमध्ये कालपर्यंत शिवसेना होती, तिथे हळूहळू भारतीय जनता पार्टीनं प्रवेश केला आणि बळकटी मिळवली. कोकणामध्ये शिवसेना प्रबळ होती. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी आज नंबर 1ची असली तरी तिथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि 2009-2004मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली होती. ही महाराष्ट्रातली भू राजकीय स्थिती आहे आणि त्याचं आकलन झाल्यामुळंच बहुधा श्री अजित पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले की महाराष्ट्रातली राजकीय स्थिती अशी आहे की कुठल्याही एका राजकीय पक्षाला इथे सत्ता मिळत नाही, एक हाती सत्ता मिळत नाही. आणि हे वास्तव पण आहे. म्हणजे 1985 नंतर महाराष्ट्रामध्ये एक हाती कुठल्याही राजकीय पक्षाला सत्ता मिळालेली नाही. आणि ते सांगतच अजित पवार असं म्हणत होते की आपल्याला इथून पुढे सगळ्याच राजकीय विचारधारेबरोबर जावं लागेल. मग त्यांनी शिवसेनेचं उदाहरण देत देत भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचं समर्थन केलं. कालच्या नाशिकच्या ह्या सगळ्या सभेला उपस्थित असलेल्या लोकांकडे पाहिल्यानंतर एका विशिष्ट वर्गामध्ये, म्हणजे कास्ट अशा अर्थाने नव्हे, शेतकरी अशा अर्थाने, त्याच्यामध्ये शरद पवार यांची मोठी क्रेज आहे. पण महाराष्ट्रातलं आजचं शहरीकरण पाहता, कारण हे राज्य हे गुजरात खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं शहरीकरण झालेलं राज्य आहे. 55% लोक इथे शहरामध्ये राहतात. ते काय विचार करतात याची अद्याप पडताळणी झालेली नाही. किंवा मग विदर्भातले लोक शरद पवारांच्या कारण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचं कधीच वर्चस्व नव्हतं, त्याकडं कसं बघतात, यातनं बऱ्याच गोष्टीचा उहापोह चर्चा ही भविष्यामध्ये होत राहील. परंतु काल शरद पवार यांनी आपण वयाच्या या टप्प्यावरती सुद्धा काय करू शकतो हे दाखवून दिलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना श्री शरद पवार यांच्या राजकीय भूमिका पटत नसतील, परंतु त्यांची विजुगुषू वृत्ती, फाईट करण्याचं स्पिरिट आणि वयावरती आजारावरती मात करत सातत्यानं लढण्याची झुजारू वृत्ती, याच्याबद्दल तर त्यांना फॉलो करायला खरंच काय हरकत. थांबूया आपण इथे. शरद पवार यांनी माफी मागून कुठलं राजकीय चातुर्य दाखवलं आहे की ती त्यांची गरज आहे, याचं आपण आजच्या मधल्या वेळीतनं विश्लेषण केलं. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर करा, कारण आम्ही त्या सूचना बघत असतो आणि त्यातल्या काही सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही करत असतो. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.